सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे हजे लागले आपल्याला दिसून येते। अनेक ठिकाणी मुसळधार अतिवृष्टीचा पाऊस झाला आहे। जे काही महाराष्ट्रातले पाण्याचे प्रकल्प आहेत ते प्रकल्प बऱ्यापैकी भरलेत। सोलापूर जिल्ह्याचे वरदान असलेले उजनी धरणसुद्धा प्लसकडे वाटचाल करायला लागली आहे। उद्यापर्यंत उजनी धरण हे प्लसमध्ये येणार आहे। पण जरी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला असला तरीसुद्धा नीरा देवधर जो प्रकल्प आहे त्या धरणावरती सुद्धा त्या प्रकल्पामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं पाऊस झाला आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणार आहे की नीरा धरण पातळीमध्ये जे काय 4 प्रकल्प आहेत, भाटघरचा असेल, नीरा देवधरचा असेल, वीरचा असेल आणि गुंजवण असेल, या 4 धरणांमध्ये सुद्धा पाणी पातळी चांगल्या पद्धतीनं वाढली आहे। वीर धरण जर आज सकाळची जर त्याची उजनी विरा धरणांची अपडेट जर पाहिली आपण तर ते 85.55% इतकं वीर धरण भरलं आहे, जे गेल्या वर्षी 57.57% इतकं भरलं होतं। त्यामुळे वीर धरणाची जर पाणी पातळी आणखीन वाढली तर त्या वीर धरणावरच्या नीरा प्रकल्पामध्ये चांगल्या पद्धतीनं पाऊस होतोय आणखीन, तर वीर धरणामधून सुद्धा पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे। आणखी जे सोडलेलं पाणी थेट भीमा नदीच्या पात्रामध्ये येतं आहे, त्यामुळे भीमेची सुद्धा पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। जे नीरा प्रकल्पामधलं 4 प्रकल्प आहे त्यातलं भाटघरचा प्रकल्प आहे तो सुद्धा 67% भरला आहे। नीरा देवधरचा प्रकल्प आहे तो सुद्धा 60% भरला आहे। वीर धरण आहे ते वीर धरणाचा प्रकल्पसुद्धा 85.55% भरला आहे आणि गुंजवणी धरण आहे ते सुद्धा 71.3% इतकं भरलं आहे। त्यामुळं पावसाचा जर जोर वाढत राहिला, तसा हवामान खात्याने अंदाज दिला आहे, पावसाचं वातावरण आहे, जर पाऊस पडला तर वीर धरणामधून सुद्धा पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं ते वीर धरणात सोडलेलं पाणी थेट नीरा नरसिंगपूर मार्गे हे भीमा नदीमध्ये येऊन मिसळतं आहे। त्यामुळे भीमा नदीचं पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। जर वीर धरणातून जर पाणी सोडलं, आणखीन सोडलं नाही पण दुपारपर्यंत पाऊस जोर वाढला आणि तिथून जर सोडलं तर मात्र ते अपडेट आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे तुम्ही हे काय अपडेट पाहिजे नाहीत पावसाच्या, त्या पाहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब